धानोरा गुरव येथे शुक्रवार रोजी अमरावती ते यवतमाळ रोडवर सकाळी 6च्या सुमारास दोन पोते बेवारस अवस्थेत दिसून आले। पोत्यामध्ये काहीतरी संशयास्पद असल्याचे आढळून आले। उघडून पाहिले असता त्यामध्ये दोन हरिण आणि एक सायल मृतावस्थेत आढळून आले। नेमकं कोणी आणून टाकले असावे किंवा तस्करी करणारे यांचा शोध लागलेला नाही। तसेच गावाच्या काही अंतरावर एक लाकडी बंदूक आढळून आली। त्या बंदुकीच्या सहाय्याने हत्या करण्यात आली असावी असा संशय व्यक्त होत आहे। गावात माहिती पडताच घटनास्थळी बघणाऱ्यांची खूप मोठी गर्दी झाली होती। वन्यजीवाची तस्करी नेहमीच होत असल्याचे चित्र दिसत आहे। धानोरा गुरवला लागून माहुली चोर येथे जंगल परिसर आहे। तसेच सालोट जंगल पण धानोरा येथून जवळच असल्याने तेथून वन्यजीवाची तस्करी मोठ्या प्रमाणात होत असल्याचे समजते। यावर प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचे जाणवते। तालुका नांदगाव खंडेश्वर येथे सामाजिक वनीकरण विभागाचे कार्यालय असून सुद्धा याकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे। घटनेची वार्ता वनीकरण विभागाला दिली असता कर्मचारी धोटे साहेब व गवई साहेब यांनी घटनास्थळी भेट दिली त्याची पाहणी करून पंचनामा केला। पुढील तपासणी सुरू आहे। नांदगाव खंडेश्वर येथून उत्तम ब्राह्मणवाडे यांचा हा वृत्तांत।